नमस्कार, गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. इयत्ता 6वी विषय मराठी. त्याच्यामध्ये आपण 17वा पाठ पाहत आहोत. त्याचं नाव आहे दुखणं बोटवर. डॉक्टर चित्रा सोहणी यांनी हा पाठ वापरलेला आहे की एका बोटभर हा शब्द अगदी क्षुल्लक कारणासाठी क्षुल्लक अर्थाने या ठिकाणी वापरला जातो, परंतु त्या बोटभर दुखण्यानंच लेखिका किती आणि कशा प्रकारचे हैराण होतात याचं मजेशीर वर्णन या ठिकाणी या पाठामध्ये केलेलं आहे. हे बघा, गेल्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाठाला सुरुवात केली होती की बोटभर शब्दाचं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी गमतीशीर शब्द हा वापरलेला आहे. त्या ठिकाणी तिच्या बोटाला त्या ठिकाणी गुळाचं ढेप किंवा गुळ ठोकत असताना त्या ठिकाणी तिच्या उजव्या हाताच्या बोटाला त्या ठिकाणी जखम झालेली आहे, वरमी घाव बसलेला आहे आणि हे तिला थोडंसं उशिरा समजलं. त्यामुळं घाव बसताक्षणी वेदना झाल्यानंतर तिनं ते बोट तोंडात घातलं आणि त्या ठिकाणी नंतर बोटावर 3 महिने त्या ठिकाणी चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ त्या ठिकाणी लेखिकेवर आलेली होती. आणि त्या ठिकाणी बोट ठसठसायला म्हणजे दुखायला लागल्यावर त्या ठिकाणी तिला एका जाहिरातीची आठवण झाली की मलम मलिये काम पे चलिये. मी बोटावर मलम लावले, पण कामासाठी ते मुळीसुद्धा नाही वळले. मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचे बेट्याला राग आला असणार, त्यामुळे ते माणसाप्रमाणे ताठलं. आता या बोटाचा ताठा कमी करावा म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं. त्या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे ते बोट थोडंसं ताठलेलं आहे आणि जसं म्हणतात की बुडत्याला काडीचा आधार या म्हणीनुसार त्या ठिकाणी त्या लेखिकेनं वागायचं ठरवलं. अहो, म्हणजे गरम पाण्यानं शेकून पाहिलं होतं. बुडत्याला काडीचा आधार म्हणजे काय केलं, गरम पाण्यानं थोडंसं ते बोट शेकून पाहिलं, पण मोड्यान पण वाकणार नाही मोड्यान पण वाकणार नाही हेही एक मन आहे की असा मराठी बाणा दाखवला त्यानं. शिवाय रागानं हुप्प होऊन फुगून बसलं आणि हे टम्म झालं बोट. त्याही स्थितीत जरा मस्का मारून पाहावा म्हणून तेल मालिश केलं, पण बोट टस से मस नाही हुआ. आणि त्या ठिकाणी ते बोट त्या ठिकाणी अतिशय फुगलेलं आहे, टंब असं मोठलट झालेलं आहे त्या ठिकाणी. आणि नंतर थोडंसं त्याला तेल मालिश करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काहीही त्याच्यावर परिणाम झालेला नाही. शेवटी हा नाद सोडा, डॉक्टरांचा फोन जोड असा भाच्याचा उपदेश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांना फोन केला. आणि शेवटी हे सगळं घरचे उपचार सोडून दे हा भाच्याचा उपदेश मी मानून शिरोधार्य मानून डॉक्टरांना मी फोन केला. तपासल्याशिवाय कसं कळेल त्यांनी प्रश्न केला. त्यांनी सांगितलं की मला तपासल्याशिवाय कसे कळणार. मग दवाखाना गाठला. तिथेही गर्दी. कोणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्यादारी, कुणाचे हात गळ्यात, म्हणजे स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात. असल्या अलौकिक अवस्थेतले एक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला. त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर असं त्या ठिकाणी मला पाहायला भेटलं की कोणाच्या पायाला प्लास्टर केलेला आहे, कोण कुबड्यावर आलेला आहे, कोणाचे हात गळ्यामध्ये आहेत, म्हणजे त्या ठिकाणी कोणाचे हात मोडलेले आहेत. आणि अशा या अवस्थेतले एक जण पाहिल्यानंतर लेखिकेच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे. थोडंसं भीती वाटलेली आहे आणि इथून पळ काढावा असं वाटत होतं आणि त्या ठिकाणी इथून निघून जावं असंच त्यांना त्या ठिकाणी वाटू लागलं. आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या आणि त्या ठिकाणी जे बोटाला जखम झाली होती त्या बोटाला असंख्य पद्धतीचं त्या ठिकाणी वेदना होत होत्या. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं. त्यामुळं पळून जाणं शक्य नव्हतं, कारण डॉक्टरांना ते बोट दाखवल्याशिवाय पर्याय नव्हता. हाडबीड तुटलं नसेल ना अशी भीती वाटत होती. जर माझ्या अंगठ्याचं हाड वगैरे जर तुटलं नसेल ना अशा प्रकारची भीती त्या ठिकाणी त्या लेखिकेला वाटत होती. मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी, क्षकिरणाने फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं, काही नाही, घाबरू नका. आणि मग त्या लहानशा बोटाची तपासणी केली. त्या ठिकाणी क्षकिरणाच्या साहाय्याने त्या ठिकाणी बोटाचा एक्सरे फोटो काढला आणि फोटो काढल्यानंतर डॉक्टरांनी हसत सांगितलं की काहीही घाबरू नका, प्लास्टरसुद्धा नको आहे, नुसतं स्ट्रॅपिंग करायचं आहे. तुम्हाला प्लास्टरसुद्धा केलं जाणार नाही, नुसतं स्ट्रॅपिंग करायचं आहे. डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे मन अगदी आणि डॉक्टरांना अशा पद्धतीने सांगितल्यामुळे लेखिकेचं मन हलकं झालेलं आहे. पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी लेखिकेचा भ्रमनिरास झाला. त्या स्ट्रॅपिंग नामक प्रकारात ते एकच बोट काय आजूबाजूची 2 बोटही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला
आणि आजूबाजूची त्या लागलेल्या बोटाबरोबर त्याच्या बाजूची 2 बोटंसुद्धा त्या ठिकाणी ताणून बांधली आणि हात काय केला, गळ्यामध्ये बांधला. त्यामुळे जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळे जड अंतकरणानं घरी परतले आणि थोडंसं जड अंतकरणानंच त्या ठिकाणी मला घरी परतावं लागलं. आता शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत, त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसले. आपण उगाच डाव उजवं काही मानायला नको असा सुज्ञ विचार करून डाव्या हातानं कामं सुरू केली. आता हात गळ्यात बांधल्यामुळं तशा अवस्थेमध्ये कामाला जाणं शक्य नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी कामाची काय केली, रजा टाकली. कामावरची सुट्टी घेतली आणि घरी बसले. परंतु उगाच डावं उजवं म्हणण्यामध्ये काहीही किंवा तसं काहीही मानायला नको. मग असा चांगल्या प्रकारचा विचार करून तिनं डाव्या हातानं आपली कामं सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अंमळ डाव. परंतु डाव्या हाताने तिला उजव्या हातासारखी कामे करता येईनात. विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही तिला नीट जमता येईना किंवा नीट जमेना. शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं. कळ लागल्यामुळे आणि बोटं वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची. दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी. आता पोटात गेलेल्या गोळ्यांना बोटं बरं करायची की पोट हे कसं काय समजत असावं, अशी माझी बालपणापासूनची बाळबोध शंका आहे. पण ती विचारायचं धाडस होत नाही. त्यामुळे अवसान गोळा करून, कारण गोळ्यांच्या किमती पाहून त्या गळालेलंच होतं, गोळ्याही गिळंकृत केल्या. परंतु तिला उजव्या हातासारखी डाव्या हातानं काही कामं करता येईनात. त्यामुळं हातावर हात चोळत बसण्याशिवाय तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता. आणि दिवसभरामध्ये 5-6 प्रकारच्या गोळ्याही त्या डॉक्टरांनी खायला दिलेल्या होत्या. आणि मला नेहमी हा एक लहानपणापासूनचा त्या लेखिकेला प्रश्न पडत होता की बोट बरा करायचा असेल तर पोटामध्ये ह्या गोळ्यांना कसं काय समजत असावं, अशा पद्धतीची तिची एक शंका होती. परंतु ते विचारायचं तिचं धाडस होत नाही. त्याच्यामुळं गोळ्यांच्या किमती पाहून तिचं अगोदरच अवसान गेलेलं होतं. त्यामुळे त्या अवसान गोळा करून गोळ्या त्या ठिकाणी खाल्लेल्या आहेत. बोटं नुसती घट्ट गुंडाळली होती तरी रॅपिंग असा शब्द स्ट्रॅपिंग असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणं. आणि मग बोटं नुसती फक्त घट्ट गुंडाळलीच होती तरी रॅपिंग असा सोपा शब्द वापरायचा सोडून डॉक्टरांनी स्ट्रॅपिंग असा जड शब्द का वापरला हे त्यांनाच माहीत जाणं. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगेच आलबेल झालं आणि स्ट्रॅपिंग काढल्यावरही सगळं लगेच झालं असं नाही आहे. आणखी थोड्या गोळ्यांची फैर झाडली आणि चेंडू वळण्याचा व्यायाम सांगितला. आणखी काही खायला गोळ्या दिल्या आणि त्या ठिकाणी चेंडू वळण्याचा थोडासा व्यायाम सांगितला. बच्चों का खेळ असे वाटून मी दुर्लक्ष केलं. तर पुढच्या भेटीत बोट न वळण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट हा लहान मुलांचा खेळ आहे असं टाळून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि पुढच्या वेळेस मी डॉक्टरांना भेटायला गेले त्यावेळेस बोट माझं वळत नव्हतं. आणि त्याचं कारण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तो चेंडू वळवण्याचा व्यायाम केलेला नाही, त्यामुळे अशा पद्धतीनं झालं. मग काय, चेंडू वळणे, कागदाचे घट्ट बोळे करणे असले व्यायाम सुरूच झाले. रजा संपून कामावर गेले, पण बोटामुळे कामाचा बट्ट्याबोळच. आणि त्या ठिकाणी रजा संपलेली आहे. कामावर गेल्यानंतर काम सुरू झालं, परंतु त्या बोटामुळे काम काय व्यवस्थित करता येत नव्हते. हळूहळू हत्तीच्या पावलाने आलेलं दुखणं मुंगीच्या पावलाने बरं होऊ लागलं आणि जड पावलाने हत्तीच्या मोठ्या पावलाने आलेलं दुखणं अगदी मुंगीच्या लहान लहान पावलांनी बरं होऊ लागलं. पण अजूनही मी कोणाच्याही नावानं बोटू मोडू शकत नाही आणि मी कोणाच्याही नावानं मी त्या ठिकाणी द्वेष, त्याचा राग करू शकत नाही. राग आला तरी त्वेषानं घटमुट्ट वळवू शकत नाही. एखाद्याचा राग जरी आला तरी मला अशी घट्टमोट त्या ठिकाणी मी वळवू शकत नाही. बोट आपला हात दाखवत राहतंच आणि हे बोट आपला हात नेहमी दाखवत राहतंच. आपल्याकडे प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकलं आहे आणि आता बोटाचं महत्त्वही मला समजलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थ्यांनी त्यावर असणारे स्वाध्याय हे वहीमध्ये आणि वर्कबुकमध्ये सोडवायचे आहेत. धन्यवाद.